नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे गायत्रीने एका व्यक्तीला फोन केलेला असतो आणि ती तेजसबद्दल त्याला माहिती देत असते. ती म्हणत असते, ऐक, आत्ताच तेजस घरातून निघालाय. BR कंपनी SK रोड त्या ठिकाणी तुला उभं राहायचं आहे आणि मुद्दामून तू तेजसच्या समोर येऊन उभं राहायचं, जेणेकरून तू त्याला पूर्णपणे दिसला पाहिजे. आणि एकदा का तू त्याला दिसलास की त्याच्या डोक्यामध्ये संशयाचा किडा सोडायचा. कळलं तुला? तेव्हा गायत्री म्हणते, त्याने काय होईल, तेजसचं लक्ष घरामध्ये नाही लागणार. त्याच्या डोक्यामध्ये सतत तेच सुरू होईल की अपघात हा नक्की कसा घडला होता. अपघाताचं सत्य शोधून काढण्याचा तो नक्कीच प्रयत्न करेल, असं इथे गायत्री म्हणत असते. जेणेकरून तेजसचं लक्ष घरामध्ये लागू नये. ती जी काही आता कुरघुड्या करेल, घरातल्या लोकांना त्रास देईल, त्याच्यामध्ये तेजसचं लक्ष न लागता मग तो अपघात नक्की कुणी घडून आणला होता याचा शोध घेण्यामध्ये त्याचं लक्ष लागेल, असं गायत्रीला वाटत असतं. गायत्री म्हणत असते की माणसे आणि तेजस, तुम्हाला काय वाटतंय, गीताला घरामध्ये आणून तुम्ही खूप मोठा तीर मारलाय का? पण आता बघा, या प्रभू लोकांना अशा पद्धतीने त्रास देते ना की गायत्रीच्या वाकड्यात जाण्याची त्यांना आता चांगलीच शिक्षा देते. पुन्हा माझ्या विरोधात जाण्याचा ते प्रभू कधीही प्रयत्न करणार नाही, अशी त्यांची आता वाट लावून ठेवते. आता इथे शेवटचा घाला घालण्याची वेळ आलेली आहे, असं ती म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, तेजस खूपच जास्त उदास असतो. तेव्हा सुयोग म्हणत असतो की तेजस, अरे काय झाले, कसला विचार करतोयस? आता तर सगळं चांगलं झालंय ना. अरे गीता वहिनी घरात आली आहे. तुम्ही सगळेजण गीता वहिनीच्या येण्याची किती वाट बघत होता. मग फायनली आता गीता वहिनी घरामध्ये आली आहे. सूरजदादा, गीता वहिनी यांचा सुखाचा संसार सुरू झाला आहे. मग तरीसुद्धा तू तोंड पाडून का बसलायस? तुम्ही तर आनंद सेलिब्रेट केला पाहिजे ना. तुला आनंद नाही झाला आहे का गीता वहिनी परत आल्याचा? तेव्हा इथे तेजस म्हणतो, सुयोग, आनंद तर झाला आहे रे, पण अजून एक खूप मोठी अडचण आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गायत्री म्हणत असते, प्रभू, तुमचं माझ्यासमोर तोंड आता खूप चालायला लागले ना. म्हणजे तुम्हाला माझ्या उपकारांची जाणीव नाही आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला या घरामध्ये राहू देत होते, पण आता बघा मी किती मोठा धमाका करते ते. तर प्रेक्षकांनो, सुयोग म्हणत असतो, तेजस, नक्की काय झालं आहे? कुठली गोष्ट तुला खाते ते सांग बरं मला. तेव्हा तेजस म्हणत असतो, सुयोग, अरे लकी चामने आहे ना, सगळं काही व्यवस्थित केलं आहे. म्हणजे त्यांनी ना काही असे गोल लिहून ठेवलेत. त्यांना काय काय करायचं आहे ते सगळं त्यांनी ठरवून ठेवले आणि केल्याप्रमाणे त्यांनी सगळं सुरळीत केलंयसुद्धा. सूरजदादाला त्याच्या पायावरती उभं केलं. बंद असलेली प्रेस पुन्हा एकदा सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे. त्याचबरोबर इथे गीता वहिनीला परत घरामध्ये आणलं आहे. मी स्वतःच्या पायावरती उभं राहावं म्हणून माझासुद्धा एका कंपनीमध्ये फॉर्म भरला आहे. तिथे मला आता जॉब इंटरव्ह्यूसाठी जायला सांगितलं आहे. म्हणजे जाण्याच्या आधी त्यांना इथे मला स्वतःच्या पायावरती उभं करायचं आहे. घराची विस्कटलेली घडी व्यवस्थित बसवून त्या घर सोडून जाणार आहेत. म्हणजे सगळं काही व्यवस्थित करतील आणि घर सोडून निघून जातील. त्यांना माझी आता जास्त काळजी नाही आहे रे सुयोग, असं इथे तेजस म्हणत असतो. सगळं काही व्यवस्थित करून त्या घर सोडून जाणार आहेत, मग त्या गोष्टीचं मला वाईट वाटणार नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गीता आणि सूरज दोघेजण बसलेले असतात, चहा पित असतात. तेव्हा गीता म्हणत असते, सूरज, मी काय म्हणते, आपल्या तेजस भाऊजींचा वाढदिवस येतोय ना, मग आपण त्यांच्या वाढदिवसासाठी काहीतरी स्पेशल केलं पाहिजे. म्हणजे त्यांना इथे चांगलं स्पेशल गिफ्ट दिलं पाहिजे, असं वाटतंय मला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सूरज म्हणत असतो, स्पेशल गिफ्ट, आता त्याला काय द्यायचं आहे आपण? ठीक आहे, जे काही द्यायचं असेल ना त्याचा तू विचार कर. तेव्हा इथे गीता म्हणत असते, सूरज, अहो स्पेशल गिफ्ट तर द्यायलाच पाहिजे ना. तेजस भाऊजींनी आपल्यासाठी किती आणि काय काय केलं आहे ते विसरून जमणार आहे का? म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपल्याला त्यांना स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे, असं इकडे आता गीता म्हणत असते. तेव्हा तुम्ही सांगा ना, तेजस भाऊजी तुमचे भाऊ आहेत, मग तुम्हाला त्यांच्या आवडीनिवडी माहितीच असतील. सांगा बरं, तेजस भाऊजींना काय आवडतं, आपण ते त्यांना गिफ्ट देऊया. सांगा ना,
तेव्हा सूरज म्हणत असतो की मला नाही माहिती गं, मी एक पाहिजे तर त्याच्यासाठी चांगला लेख लिहू शकतो, पण मी चांगलं गिफ्ट नाही मी विचार करू शकत. एक काम कर गीता, त्याला काय गिफ्ट द्यायचं आहे ना, स्पेशल गिफ्ट, हे तुझं तूच दे. मला त्यातलं काही कळत नाही, मला काही समजत नाही. तेव्हा इथे गीता म्हणत असते, तुम्हाला काहीच कसं माहिती नाही हो. तेजस भाऊजी तुमचे भाऊ आहेत, तरीसुद्धा तुम्हाला त्यांची आवड-निवड माहिती नाही आहे. तेव्हा इथे दोघांमध्ये आता वाद सुरू होतो. मानसी त्याने म्हणते, काय झालं काय गीता वहिनी? सूरजदादा काय झालं? तेव्हा सूरज म्हणतो, बरं झालं मानसी तू आलीस. अगं या गीताला समजाव गं, माझ्या मागे नुसती कटकट करते. बाहेर होती ना तेच बरं होतं, घरामध्ये येऊन माझ्याभोवती कटकट करते. आता तेजसचा वाढदिवस येतोय. तेव्हा गीता म्हणते की आपण तेजसला त्याच्या वाढदिवसाला स्पेशल गिफ्ट देऊया. काय गिफ्ट घ्यायचं मला विचारते. आता मला ह्याच्यातून सोडा. मला खरंच माहिती नाही आहे की त्याला काय आवडतं. तुमचं तुम्ही बघून घ्या ना. तेव्हा सूरज म्हणतो, गीता मी काय म्हणतो, तुला गिफ्ट घ्यायचं आहे ना तेजसच्या आवडीचं, मग मानसीला विचार ना, तिला तेजसची आवड निवड माहितीच असेल. हो की नाही मानसी? तेव्हा गीता म्हणते, अगदी बरोबर. मानसी तुला माहिती असेल तेजस भाऊजींना काय आवडतं, सांग बरं काय गिफ्ट देऊ त्यांना, काय आवडतं त्यांना. तेव्हा इथे मानसी आता गप्पच बसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सुयोग म्हणत असतो, तेजस अरे काय झालं, कसला विचार करतोयस एवढा? हे बघ तुला काय वाटतंय की मानसी वहिनी तुला सोडून जाईल? नाही जाणार तुला सोडून. हे बघ तुझ्याकडून चूक झाली होती, पण ती चूक सुधारण्याचा तू परिपूर्ण प्रयत्न केलास की नाही, त्याचं प्रायश्चित्तसुद्धा तू केलंस. हे बघ आणि आता तू किती आणि काय काय चांगली कामं केली आहेस. मानसी वहिनी यांना बरोबर माहिती आहे तू आता सुधारला आहेस आणि चांगली कामं करतोयस आणि तुझा चांगुलपणा दिसलाय त्यांना. त्याच्यामुळे आता तू अजिबात असा विचार करू नकोस. तेव्हा तेजसने सुयोगला सांगितलेलं असतं की रक्षाबंधनला सुद्धा मानसीनेच त्याला 500 रुपये दिलेले असतात ओवाळणीमध्ये टाकायला आभासाठी. तेव्हा सुयोग म्हणतो, मग आता काय, ते 500 रुपये तू आता वहिनीला परत करणार आहेस का? तेव्हा तो म्हणतो, कधी करू परत, त्या आधीच त्या मला सोडून निघून जातील. तेव्हा सुयोग म्हणतो, मग एक काम कर ना, तू वहिनींना आता ते 500 रुपये परत देऊच नकोस आणि त्यांना म्हण की जोपर्यंत उधारी देत नाही, जोपर्यंत तुम्हाला 500 रुपये देत नाही, तोपर्यंत तुम्ही कुठेही जायचं नाही आहे, असं तू मानसी वहिनींना सांग. स्पष्टपणे सांग त्यांना की जोपर्यंत 500 रुपये देत नाही, उधारी चुकती करत नाही, तोपर्यंत घरातून कुठे जायचं नाही आणि मग तू त्यांना 500 रुपये देऊच नकोस. कशी वाटली आयडिया? तेव्हा तेजस म्हणतो, अगदी बरोबर बोललास तू, ही आयडिया खूपच जास्त छान आहे. तेव्हा इथे आता सुयोग बोलत असताना त्याला मानसीचा फोन आलेला असतो. तेव्हा सुयोग म्हणतो, अरे वहिनी तुमचा फोन, बोला वहिनी बोला, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आत्ताच मी तेजसजवळ तुमच्याबद्दल बोलत होतो. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित तुमच्याबरोबर आहेत का? तेव्हा सुयोग म्हणतो, हो हे काय इथेच बसलाय, देऊ का त्याच्याकडे फोन? तेव्हा मानसी म्हणते, नाही नाही नाही, आणि मी फोन केला आहे हे अजिबात तुम्ही तुमच्या मित्राला सांगू नका. हे बघा सुयोग भाऊजी, माझं तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे, मला तुमच्याजवळ बोलायचं आहे. तेव्हा तुम्ही मला भेटायला या, पण तुम्ही तुमच्या मित्राला कुणालाच सांगू नका की आपण दोघेजणं भेटतोय ते, ठीक आहे ना? तेव्हा इथे सुयोग म्हणतो, बरं बरं ठीक आहे वहिनी, ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला भेटायला येतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, सुयोग म्हणत असतो की तेजस तुझ्या वहिनीचा फोन होता, म्हणजे गार्गीचा फोन होता. हे बघ आता तुला दिलेला वेळ संपला, आता मला जाऊन गार्गीला भेटायचं आहे, तिच्याजवळ मला बोलायचं आहे. तेव्हा आता तू एक काम कर, तुझा इंटरव्ह्यूला जा, ऑल द बेस्ट, चांगला इंटरव्ह्यू दे आणि ही नोकरी मिळवच, कळलं तुला? आता मी जातोय गार्गीला भेटायला. तेव्हा इथे तेजस म्हणतो, पण सुयोग आयडिया खूपच छान दिलीस हा, आता मी तेच करणार आहे. मानसी जायला निघाल्या की मी रस्ता अडवेन आणि म्हणेन की मी 500 रुपये दिलेले नाही आहेत, तुम्ही कुठेही जायचं नाही, असं मी मानसीला सांगेन. तेव्हा सुयोग म्हणतो, बरं ठीक आहे, आता तू जा बरं. तेव्हा तेजस आपली गाडी घेऊन निघून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणत असते की आता तेजसचा वाढदिवस येतोय, तेजसला काय आवडत असेल हे सुयोग भाऊजींनाच विचारायला हवं. ते त्यांचे मित्र आहेत ना, त्यांना राष्ट्रहितांची आवड निवड माहिती असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे तेजस आता इंटरव्ह्यूसाठी आलेला असतो. त्याचबरोबर इथे आता BK कंपनी आणि इथे SK रोड या ठिकाणी तो पोचलेला असतो आणि तो एका चायच्या टपरीवाल्याजवळ जाऊन इथे आता ॲड्रेस विचारत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, सुयोगसुद्धा त्या ठिकाणी पोचलेला असतो मानसीला भेटायला. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, सुयोग भाऊजी
मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं विचारायचं होतं. तेव्हा सुयोग म्हणतो, वहिनी प्लीज प्लीज वहिनी प्लीज असं करू नका. प्लीज तुम्ही तेजसला सोडून जाऊ नका हो. त्या बिचाऱ्याला सुधारण्याची एक संधीसुद्धा द्या ना. प्लीज वहिनी प्लीज तुम्ही आता टोकाचं पाऊल उचलू नका. तेव्हा इथे मानसी म्हणते, सुयोग भाऊजी अहो मला बोलू तर द्या. तुम्ही मला काही बोलूच देत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता तेजस आता कंपनीचा ॲड्रेस विचारून जात असतो. तेव्हा चहाच्या टपरीवरती त्याला एक तिथे माणूस बसलेला दिसतो. तेव्हा तेजसचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि तो त्या माणसाकडे बघतच राहतो. तेव्हा प्रेक्षकांनो तो माणूस लगेचच तिथून पळ काढतो. तेव्हा तेजसला आठवतं पोलीस स्टेशनमध्ये मानसीच्या विरोधात ज्याने साक्ष दिलेली असते तोच हा माणूस असतो, ज्याने मुद्दामून इथे आता सांगितलेलं असतं की मानसीने त्या बाईला गाडीच्या मध्ये धक्का दिला म्हणजे सुगंधाला. हे सगळं आता त्या माणसाने मुद्दामूनच सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता सुयोग आलेला असतो. तेव्हा मानसी म्हणते, अहो सुयोग भाऊजी मी काय बोलते ते माझं ऐकून तरी घ्या. अहो राष्ट्रहितांचा वाढदिवस येतोय ना, तेव्हा त्यांना काय गिफ्ट आवडतं ना ते मला सांगा. काय आवडतं त्यांना? तेव्हा सुयोग म्हणतो, तू वहिनी तू आवडतेस, तू तेजसला खूप आवडतेस, तुला नाही माहिती. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, सूरज भाऊजी अहो त्यांना गिफ्ट काय आवडतं ते सांगा ना. तेव्हा इथे सुयोग लगेच सिरियस होतो आणि म्हणत असतो की हे बघ आता मानसी वहिनी, तेजस कसा आहे तुला बरोबर माहिती आहे. त्याला काय आवडतं ते सुद्धा तुला बरोबर माहिती आहे. हे बघ तुला खरंच मनापासून तेजसला त्याच्या आवडीचं गिफ्ट द्यायचं असेल ना तर तू एकदा फक्त असा विचार कर की तेजस माणूस म्हणून कसा आहे. त्याने 1% सुद्धा चांगलं काम केलं असेल ना, पुण्याचं काम केलं असेल ना, तर त्याला जे हवं आहे ना ते तू त्याला दे. त्याला जे हवं आहे, त्याला मनापासून जे गोष्ट हवी ती तू त्याला दे, म्हणजे त्याला ते गिफ्ट खूपच जास्त आवडेल असं इथे सुयोगने सांगितलेलं असतं. बाकी तू हुशार आहेस, त्याला काय द्यायचं हे तुला बरोबर माहिती आहे असं सुद्धा सुयोग इथे आता मानसीला म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे मानसीला आता सुयोगला काय बोलायचं आहे ते कळलेलं असतं. ते म्हणजे असं की मानसीने आता तेजसला माफ केलं पाहिजे. तेजसला जे हवं आहे ते गिफ्ट त्याला दिलं पाहिजे. म्हणजे मानसीला आता कळलेलं असतं की इथे सुयोगला काय म्हणायचं आहे. सुयोगला हेच म्हणायचं असतं की मानसी वहिनी तू आता तेजसला सोडून जाऊ नकोस, तू त्याला माफ कर असं त्याचं म्हणणं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता गायत्री येते. गायत्री सगळ्यांना आवाज देते आणि बाहेर बोलावून घेते. तेव्हा सगळेजण येतात आणि आता गायत्रीच्या समोर उभे राहतात. तेव्हा गायत्री इथे सगळ्यांना नावाने हाक मारते आणि बोलावून घेते. तेव्हा गीतासुद्धा तिथे आलेली असते. गायत्री म्हणत असते, गीता अगं मी तुला आवाजच दिलेला नाही आहे तरीसुद्धा इथे तोंड वर करून आलीस का? का आलीस तू इथे सांग ना. तेव्हा इथे गीता काही बोलायला जाणार. सुनंदा म्हणत असते, अगं सुनबाई तू इथे का बोलवलंयस आम्हाला? काही काम होतं का? तेव्हा गायत्री म्हणत असते, हो जे काम मी आतापर्यंत केलं नाही ना ते काम मला करायचं आहे, ते सुद्धा लवकरात लवकर. तुम्हाला सगळ्या प्रभूंना खूपच जास्त माज आलाय ना, बरोबर ना. माझ्या विरोधात जाण्याची हिंमत करायला लागलात तुम्ही, त्याच्यामुळे आता तुम्हाला सगळ्यांना शिक्षा तर दिलीच पाहिजे ना, म्हणून इथे तुम्हाला सगळ्यांना मी बोलावले. तेव्हा इथे आता गायत्रीच्या बोटाला जे लागलेलं असतं ती जखम अजून तशीच असते. तेव्हा सुनंदा म्हणते, अगं सुनबाई तुझ्या त्या बोटाला बघ किती लागले, दे मी औषध लावते. तेव्हा गायत्री म्हणते, चल 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 मागे व्हायचं, अजिबात मला ही खोटी सहानुभूती दाखवायची नाही. मी आत्ता सांगते, अजिबात माझ्या या बोटाला हात लावायचा नाही. तर तिला ती जखम तशीच ठेवायची असते. जोपर्यंत ती तिच्या अपमानाचा बदला घेत नाही तोपर्यंत ती आपल्या जखमेला इथे मलम लावणार नसते. तेव्हा ती म्हणत असते की प्रभू आता तुम्ही सगळ्यांनी तयारी करा. तुम्हाला आता या घरामध्ये राहता येणार नाही आहे, कारण तुम्ही सगळ्यांनी तुमच्या वाटणीचा हिस्सा माझ्या नावावरती केलेला आहे. त्यामुळे या घराची मालकीण म्हणून मला जे करायला हवं होतं आधीच ते मी आता करणार आहे. तेव्हा इथे तेजस त्या माणसाचा पाठलाग करत असतो. त्या माणसाला आता तो पकडायला जात असतो, त्याच्या मागे मागे धावत असतो. तो माणूस इथे तेजसला बघून घाबरून पळून जातो आणि तो तोच माणूस असतो जो इथे मानसीच्या विरोधात गायत्रीच्या बोलण्यावरून साक्ष देत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो आता इथे आभाचा फोन आलेला असतो. ती तेजसला सांगते की गायत्री वहिनीने सगळ्यांना घरातून बाहेर काढण्याची धमकी दिलेली आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे तेजस म्हणतो की आभा तू शांत हो, मी आणि
लकी चाम आम्ही दोघेही जण घरी पोचतोय, तू काळजी करू नको. तेव्हा इथे आता मानसी ही घरामध्ये नसते, त्यामुळे कुणीच प्रभूंची बाजू घेण्यासाठी घरामध्ये काहीच बोलत नाही. छाया आणि विनोद दोघे जण तर त्यांच्या बॅगा वगैरे पॅक करून बाहेर आणून फेकून देत असतात. तर सगळे प्रभू इथे रस्त्यावरती गायत्रीने उभे केलेले असतात आणि ती म्हणत असते की चला, या घराची मालकीन म्हणून माझ्याकडे तो अधिकार आहे. चालते वा सगळ्यांनी, आत्ताच्या आत्ता चालते वा. या घरामध्ये आता मी तुम्हाला फुकटचं राहू देणार नाही आहे. मी तुम्हाला इतक्या वर्ष चांगलं पोसलं होतं, पण तुम्ही माझ्या उपकाराच्या ओझ्याखाली न राहता तुम्हाला काल खूपच जास्त पंख फुटले ना. म्हणजे आता माझी तुम्हाला भीती वाटत नाही, तर माझी तुम्हाला दहशत वाटते, बरोबर की नाही. म्हणजे आता तुम्हाला माझा रिस्पेक्ट आणि आदर वाटतच नाही आहे. मग मी तुम्हाला या घरामध्ये का ठेवू. आताच्या आता चालतं व्हायचं. काय म्हणाला होता तुम्ही. तेव्हा छाया म्हणते, दीदी अगं या लोकांना ना तुझी आता दहशत वाटायला लागले, त्यामुळे आता या लोकांना या घरामध्ये ठेवायची काही गरज नाही. तेव्हा गायत्री म्हणते की चला, आताच्या आता या घरातून निघा. आता तुम्हाला कळेल की दहशत काय असते. ती दहशत हीच आहे की तुम्ही तुमच्या बॅगा घ्यायच्या आणि इथून चालतं व्हायचं, कळलं ना. आताच्या आता निघून जायचं इथून. अजिबात माझ्या घरामध्ये आता राहायचं नाही आहे. मी तुम्हाला राहूसुद्धा देणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गायत्री सगळ्यांना घरातून बाहेर काढत असताना मानसी आणि तेजस दोघेजणं घरी परत आलेले असतात. तेव्हा इथे मानसी म्हणते, काय आहे हे सगळं, काय चाललं इथे, आणि तुमच्या ह्या बॅगा कोणी बाहेर काढल्या. तेव्हा तेजस म्हणतो, आभा आत्ताच्या आता या सगळ्या बॅगा उचलूया आणि चला घरामध्ये जाऊया. तेव्हा इथे आता अजिबात घरामध्ये यायचं नाही हां, असं गायत्री म्हणत असते. अजिबात घरामध्ये यायचं नाही. तेव्हा इथे सुनंदा म्हणत असते, सुनबाई असं नको करूस ग, हवं तर मी तुझ्या पाया पडते. तेव्हा इथे विनोद म्हणत असतो, हो हो अजिबात नाही, अजिबात नाही, चला मागे वा मागे वा, अजिबात पाया वगैरे पाडायची गरज नाही हां. तुम्ही जर आता दीदींच्या पायाला हात लावले ना तर त्यांचे पाय खराब होतील. इतकी वाईट अवस्था तुमची आता सुरू झाली, त्याच्यामुळे तुम्ही अजिबात दीदींच्या पायाला हात लावू नका. तेव्हा इथे तेजस म्हणतो, वहिनी हे सगळं काय चाललंय, आताच्या आता ह्या बॅगा सगळ्या आतमध्ये नेऊन ठेवायला सांगा. तेव्हा गायत्री म्हणते, तेजस तुला कळत नाही का, या लोकांनी संपूर्ण घर माझ्या नावावरती केले, त्याच्यामुळे आता या घराची मालकीण म्हणून मला या प्रभूंना आधीच घरातून बाहेर काढायचं होतं, पण तेव्हा मी काढलं नाही, ती चूकच झाली माझी. हो मला माहिती आहे, मी ह्या गीताकडून लेटर लिहून घेतलं. काय चूक केलं मी, बरोबरच केलं होतं. या गीताकडून मी लेटर लिहून घेतलं होतं ना, खरं तर तेव्हा माझी एक चूक झाली. तेव्हा मी सगळ्या प्रभूंना तेव्हाच घरातून हाकलून द्यायला हवं होतं, पण मी माणुसकी दाखवली, मी माझा चांगुलपणा दाखवला आणि तुम्हाला सगळ्यांना या घरामध्ये मी ठेवून घेतलं, आणि तीच माझी खूप मोठी चूक झाली. कळते का तुम्हाला सगळ्यांना. पण आता तुम्ही सगळेजण इथे पंख फुटल्यासारखे माझ्याबरोबर वाद घालताय, माझ्या नजरेला नजर देऊन बोलताय ना, मग आता या घरामध्ये राहायचं नाही. तेव्हा सूरज म्हणतो, वहिनी चुकीचं करतेस तू, या घरामध्ये तेजाचा वाटा अजूनही आहे. तेव्हा इथे गायत्री म्हणते, हो ना माहिती आहे मला, तेजाचा वाटा आहे ना या घरामध्ये, म्हणून तर त्याला घरातून बाहेर हाकलत नाही आहे, पण तुम्ही सगळ्यांनी इथून चालतं व्हायचं. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, गीता वहिनी हे काय चाललं आहे तुमचं, अहो याआधी तुम्ही जर अशा कधी वागला नाहीत ना, मग आत्ताच तुम्ही एवढं विचित्र का वागताय. तेव्हा गायत्री म्हणते, माझी मर्जी, आत्तापर्यंत या लोकांना मी घरामध्ये राहून दिलं, हा माझा चांगुलपणा होता म्हणून राहू दिलं, पण आता नाही, आता मला या लोकांना घरातून हाकलून द्यायचं आहे आणि ते मी देणारच. आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी चालते व्हा, निघून जा माझ्या घरातून, अजिबात मी तुमच्यासारख्या घाणीला या घरामध्ये राहू देणार नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, गीता वहिनी या घरामध्ये आल्या तर लगेच त्या तुम्हाला इतक्या खुपायला लागल्या का. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गायत्री म्हणत असते, गीताच नाही तुम्ही सगळेजण माझ्या नजरेत खुपताय, आत्ताच्या आता इथून निघून जा, चला चालते व्हा. तेव्हा तेजस म्हणत असतो, वहिनी तुला माहिती नाही आहे का, या घरातला एक हिस्सा अजूनही माझ्या नावावरती आहे. तेव्हा मानसी इथे म्हणत असते, अगदी बरोबर, राष्ट्रहितांचा हिस्सा अजूनही त्याच्या नावावरती आहे, त्यामुळे तुम्ही आत्ताच सगळ्यांना बाहेर काढू शकत नाही. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, हो मला माहिती आहे ना, मला माहिती आहे तेजसच्या नावावरती एक हिस्सा आहे, म्हणून तर आता आम्ही सगळ्या प्रभूंना घरातून काढलं आहे, आणि तेजसला आहे ना त्याच्या वाटणीचा तो कोपरा आता मी देणार आहे. एक काम कर ना मानसी, तू एक काम कर, आता तुला जो काही तुझा संसार करायचा आहे ना, तो एका कोपऱ्यामध्ये कर आणि मोकळी हो.
तेव्हा प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता मानसी म्हणत असते, गायत्री वहिनी तुम्ही असं सगळ्यांना घरातून बाहेर काढू शकत नाही हा. आम्हाला आत्ताच्या आता घरामध्ये परत यायचं आहे, तो सगळ्यांचा अधिकार आहे. तेव्हा गायत्री म्हणते, ठीक आहे, मी एकाच पायावरती तुम्हाला सगळ्यांना या घरामध्ये घेऊ शकते. जर मानसी या घरातून कायमची निघून गेली तरच मी तुम्हाला सगळ्यांना या घरामध्ये परत घेईन. तेव्हा इथे मानसी म्हणते, ठीक आहे, जर मी हे घर सोडून गेल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना घरात जाता येत असेल तर मी हे घर सोडून जायला तयार आहे. आणि मानसी घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. तेव्हाच प्रेक्षकांनो इथे आता तेजसला मानसीच्या जाण्याचा खूप मोठा धक्का बसतो.